आम्ही म्हणजे तुम्ही आम्ही सारे जण पोट आहे तोंड आहे जीव आहे सोस आहे चमचमीत गाण्याचा ते आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये नवे काही बनवावे किती किती चोचले ते जिभेचे हे पुरवावे छान छान देशी विदेशी पदार्थ जाणून घ्यावे चुकता चुकता करता करता खावे अन खिलवावे आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये नमस्कार, आम्ही सारे खवय्येमध्ये मी शेफ पराग कांदरे तुमचं स्वागत करतो. तुम्हाला आठवत असेल मागच्या वर्षी आपण एक सिरीज केली होती खाऊचा डब्बा आणि तुमच्या सगळ्यांच्या आग्रहानुसार आता यावर्षी आपण ती सिरीज परत करणार आहोत. खाऊचा डब्बा याच्या पुढचे 4 आठवडे आपण खाऊच्या डब्याच्या नवनवीन रेसिपीज बघणार आहोत. आता ते कसं आहे की 1ली ते 10वी रोज मुलं शाळेत जातात. वरच्या इयत्तेत गेल्यानंतर त्यांच्यामध्ये एक नवीन एक्साइटमेंट असते की आता त्यांना दप्तरसो नवीन पाहिजे असतं, वह्या पुस्तकं नवीन पाहिजे असतात, परत आता शूज नवीन पाहिजे असतात, खोड रबर पेन्सिल सगळंच नवीन पाहिजे असतं. त्यांची अजून एक अपेक्षा अशी असते की त्यांच्या डब्यातल्या रेसिपीजसुद्धा नवीन असाव्यात. तर त्यामुळे तो तुमच्या सगळ्यांच्या समोर एक प्रश्न असतो, स्पेशली गृहिणींच्या, की आता हटके थोडंसं त्यांना काय द्यावं जे त्यांच्या हेल्थला सुद्धा पूरक असेल आणि त्यांना आवडेल सुद्धा. नथिंग टू वरी, कारण आता मागच्या वर्षीप्रमाणेच आता यावर्षी सुद्धा मी तुमच्या मदतीला आलेलो आहे. सो लेट्स बिगिन आवर इंटरेस्टिंग सिरीज कॉल्ड खाऊचा डब्बा. किचनकडे वळूयात आणि लेट्स सी आज आपण काय करणार आहोत. आता खाऊचा डब्बा हा जो विषय आहे तो मला सुद्धा खूप असा फेवरेट विषय आहे. त्याचं कारण तुम्हाला सांगतो, लहानपणची आठवण. म्हणजे कसं आहे की लहानपणी मी जेव्हा शाळेत जायचो तेव्हा माझ्या वडिलांनी नुकताच धंदा चालू केलेला होता. त्यामुळे आमची फायनान्शियल कंडिशन जी होती अगदी एवढी काही अफ्लुएंट अशी नव्हती. तर तेव्हा सगळ्याच गोष्टी नवीन घेणं काही शक्य नव्हतं. पण एक मात्र आहे की माझी आई मला खाऊच्या डब्याच्या रेसिपीज ज्या आहेत, म्हणजे डब्यातल्या ज्या रेसिपीज ज्या आहेत त्या नेहमी तिच्या नवनवीन असायच्या. आता कसं आहे की कुठलाही हिंदी पिक्चर बघा, मराठी पिक्चर बघा, सगळ्या मूव्हीजचा जो एंड असतो तो गोड शेवट असतो. आपण जेव्हा कुठलंही चांगलं काम करायची सुरुवात करतो तर त्याची सुरुवात आपण गोडच करतो. तर त्यामुळे या सिरीजची सुरुवात सुद्धा एका गोड रेसिपीनी करूयात. दॅट्स माय मम स्पेशालिटी, भोपळा आणि अक्रोडाचे घारगे. त्याच्यासाठी लागणारं साहित्य बघून घेऊ आणि मग प्रोसेस सुरुवात करू. इथं आपण एक मोठा बाउल कणिक घेतली, गूळ, इथं आपण भोपळ्याचा किस घेतला, लाल भोपळ्याचा किस, अक्रोड, साजूक तूप आणि इलायचीची पावडर. अँड दॅट्स इट, सिम्पल एज दॅट. खूप कमी साहित्य आहे. वेळ आता हातातलं घड्याळ काढतो आणि आपण प्रोसेसला सुरुवात करूयात. तर कारण तुम्हाला सांगतो, आता आम्हाला हॉस्पिटॅलिटी हॉटेल मॅनेजमेंट करताना शिकवलं आहे की कुकिंग करताना शक्यतो हातात 1708 अंगठ्या नसाव्यात किंवा हातातलं घड्याळ जे आहे ते काढून ठेवा. कारण कसं आहे की आपण ते बाहेर नेहमी घालतो आणि त्याच्यात धुलीकण किंवा कुठले काही बॅक्टेरियाज जमलेले असण्याची शक्यता असते आणि ते आपल्या खाण्यामध्ये फ्लो होऊ नये म्हणून नेहमी तुमचे हात जे आहेत ते नेहमी क्लीन असावेत. सुरुवात करूयात प्रोसेसला. सगळ्यात पहिल्यांदी हा जो गॅस मी तापत ठेवला आहे त्याच्यात आपण या बाउलमधला अर्धा गूळ घालूयात. आता घारगे म्हणलं की त्याचा स्वीटनेस जो आहे तो आय प्रिफर की त्याच्यामध्ये गुळाची चव असावी. त्याचं कारण काय आहे की गुळाची गोडी जी असते ती काही वेगळीच असते आणि गूळ जो आपण घेतलाय तो बरोबर भोपळ्याचा किस जो आहे त्याच्या अर्धा घेतला आहे. त्यामुळे घारगे जे आहे ते जास्त गोड नाही होणार. आणि इथं आपण जे आता अक्रोड घेतलेत तर त्याचा आपण जस्ट रफली त्याला लाटण्याने थोडंसं आपण बारीक करून घेऊ आणि एक 2-3 अक्रोड नंतर गार्निशसाठी आपण ठेवू. आता कसं आहे, मिक्सरमधनं जर आपण काढलं तर त्याचा चुरा होईल. आपल्याला तर चुरा नको आहे. थोडेसे कण जे आहेत म्हणजे त्याचे थोडे असे पीसेस जे आहेत ते खाताना लागले पाहिजेत. तर त्यामुळे जस्ट असं लाटण्याने त्याला बारीक करून घ्यायचं. याचा ॲडव्हान्टेज अजून एक असा आहे की लाटण्याने बारीक केल्यामुळे आता कुठलेही ड्रायफ्रूट्स तुम्ही बघता त्याच्यामध्ये तेल असतं, ऑइल कंटेंट असतं. तर आता मिक्सरच्या RPM मुळे म्हणजे रेव्होल्युशन्स पर मिनिट आता फास्ट त्याचं ब्लेड फिरतं. तर त्यामुळे त्या नट्समधलं तेल जे आहे तर ते मिक्सरच्या सगळ्या अशा वॉलला लागून राहतं आणि आपल्याला जे त्यातले न्यूट्रिएंट्स पाहिजेत तर ते आपल्याला मिळत नाहीत.
आपला गूळ चांगला मेल्ट झालाय, तर त्याच्यामध्ये आता हा भोपळ्याचा कीस घालूयात आणि त्याच्यामध्ये थोडीशी इलायची पावडर, जस्ट एक 2 चिमटी. आता भोपळ्याच्या किसामधलं जे मॉइश्चर जे आहे, तर ते मॉइश्चर आणि हा गूळ, रादर या गुळाचा पाक, तर ते असं चांगलं मिक्स होईल आणि त्या मॉइश्चरमुळे त्याला आता थोडंसं अजून शिजवून घ्यायचं आहे. हा जो चुरा आहे तर तो त्याच्यामध्ये घालू. इलायचीचा वास सुद्धा छान लागलाय आणि आय एम शुअर याची चव भन्नाट होणार आहे. वेल, आपलं मिश्रण तयार आहे. आता याच्यामध्येच आपण कणिक घालून त्याचा आपण डो करणार आहोत आणि त्याला पुरीपेक्षा थोडंसं जाडसर लाटून त्याला आपण डीप फ्राय करणार आहोत. पण त्याआधी आपल्याला काय करायला लागेल, हे जे मिश्रण जे आहे तर ते एका प्लेटमध्ये काढून घेऊ आणि त्याला थोडंसं गार होऊ दे. आता हे भोपळ्याचे घारगे जे आहेत तर ते आपण डीप फ्राय करणार आहोत. त्यामुळे याच्यातला भोपळा जो आपण किसलेला जो आहे तर त्याला आपण जास्त कुक केलेलं नाहीये, नाहीतर त्याचं एकदम असं मेण होऊन जातं आणि मग त्याची चव लागत नाही आणि खायला मजा येत नाही. तसं प्लेटमध्ये स्प्रेड करून ठेवायचं. त्याला एक आता आपल्याला एक 7-8 मिनिटं थोडंसं गार करून घ्यायला लागेल. इन द मीन टाइम तुम्ही जाहिराती बघा अँड कम बॅक सून. आम्ही सारे खवय्ये, आम्ही सारे खवय्ये. ब्रेक नंतर सगळ्यांचं स्वागत. वेल, आता हे जे आपण मिश्रण केले ते बऱ्यापैकी गार झालंय. आता आपण आपल्या घारग्याचा डो करून घेऊ. अशा फ्लॅट सरफेसवर याचा आपण डो करून घेऊ. हे सगळं मिश्रण आणि आपले घारग्यांना चांगली चव यावी, त्याची पौष्टिकता वाढावी म्हणून 1 चमचा 1.5 चमचा तूप. आता हे सगळं आपण असं हाताने मिक्स करून घेऊ. लहान मुलांसाठी हे घारगे अतिशय उत्तम. म्हणजे आता आपण जे लाल भोपळ्याचे घारगे करतोय तर त्याच्या जागी तुम्ही बीटरूट जर तुम्हाला लहान मुलांना द्यावंसं वाटलं तर बीटरूटचे घारगे करू शकता, दुधी भोपळ्याचे घारगे करू शकता, परत काकडीचे घारगे करू शकता. अशा वेगवेगळ्या प्रकारे त्यांना आवडेल अशा पदार्थातनं सगळी आवश्यक ती न्यूट्रिएंट्स जी आहेत तर त्यांच्या पोटात तुम्ही प्रॉपरली बॅलन्स करून त्यांचं डाएट डिझाईन करू शकता. याच्या आपल्याला जास्त पाणी घालायला लागणार नाहीये, कारण आपल्या मिश्रणामध्ये बऱ्यापैकी मॉइश्चर असल्यामुळे तर थोडंसं लूज आपण मळून घेऊ. वेल, आपला डो झालाय आणि एकीकडे आपलं ज्याच्यामध्ये घारगे आपण फ्राय करणार आहोत तर ते तेल सुद्धा ऑलमोस्ट गरम झालंय. तसं जाडसर पुरीसारखं आपण लाटून घेणार आहोत आणि त्याला आपण फ्राय करायचंय. वेल, आता मी हे डीप फ्राय करतोय, पण तुम्ही जास्त जर हेल्थ कॉन्शियस असाल तर तुम्ही याला शॅलो फ्राय सुद्धा करू शकता. म्हणजे आपण साटोऱ्या कशा करतो तर तसं याला तुम्ही थोडंसं शॅलो फ्राय झालं तरी सुद्धा चालेल. वेल, हे जे पहिले 2 झालेत ते आपण फ्राय करून घेऊ. त्याला मीडियम हीट मध्ये आपण फ्राय करायचंय. तेल जास्त गरम नसलं पाहिजे. आता कुठल्याही लहान मुलाला डब्यात साधारणतः 4 घारगे पुरतात. तर आता हे जे 4 घारगे आहेत कधी मस्तपैकी गोल्डन ब्राऊन फ्राय करून घेतो आणि तुम्ही तोपर्यंत काय करा, त्याचं साहित्य आणि कृती पटकन लिहून घ्या. भोपळा आणि अक्रोडचे घारगे बनवण्यासाठी लागणारे साहित्य: गव्हाचं पीठ, लाल भोपळ्याचा किस, गूळ, तूप, अक्रोड आणि वेलची पूड. कृती: प्रथम अक्रोडचा चुरा करून घ्यावा. एका पॅन मध्ये गुळाचा पाक करून त्यामध्ये भोपळ्याचा किस, वेलची पूड आणि अक्रोडचा चुरा घालून हे मिश्रण वाफवून घ्यावं. त्यामध्ये गरजेनुसार गव्हाचं पीठ घालून घारग्यांसाठीचं मिश्रण मळून घ्यावं. या मिश्रणाचे घारगे लाटून तेलामध्ये खुसखुशीत तळून घ्यावेत.
वेल सिरीजची सुरुवात आता आपण गोड रेसिपीनी केलीच आहे. आता एक करूयात सेवरी रेसिपी. त्या रेसिपीचं नाव आहे अरबी आणि नूडल्सचे कटलेट्स. आता अरबी हे जे कंदमूळ जे आहे युजली आपण कोफ्तांमध्ये वापरतो किंवा पंजाबी प्रिपरेशन्समध्ये वापरतो. काही जण पुलाव त्याचा करतात. आज आपण त्याचं कटलेट करणार आहोत, ते सुद्धा चायनीज फ्लेवर्समध्ये. लहान मुलांना चायनीज फूड हे खूप आवडतं. सो लेट्स मेक अ चायनीज कटलेट रेसिपी विथ अरबी अँड नूडल्स. त्याच्यात लागणारं साहित्य बघून घेऊ आणि प्रोसेसला सुरुवात करू. इथं आपण हाका नूडल्स शिजवून घेतलेत. अरबी साधारणतः 60 ते 70% शिजवून घेतली. वाफाळलेले ढोबळी मिरचीचे तुकडे, वाफाळलेल्या कोबीचे तुकडे, वाफाळलेल्या गाजराचे तुकडे, कॉर्नफ्लावर, ग्रीन ऑनियन, स्कॅलियन किंवा ज्याला आपण पातीचा कांदा म्हणतो ते फाईन चॉप, मैदा, विनेगर, रेड चिली सॉस, सोया सॉस, काळी मिरी पावडर, जिंजर गार्लिक, आलं आणि लसणाची पेस्ट आणि मीठ. दॅट्स इट. सगळ्यात पहिल्यांदी वेल आता कटलेट कसं करायचं तर ते मी तुम्हाला सांगायची गरज नाही आहे. आता ही सुद्धा प्रोसेस जी आहे ती अतिशय सोपी आहे. आता आपण यातले नूडल्स जे आहेत तर त्याच्यात काढून घेऊ. त्याच्यामध्ये हे जे आपण अरबी शिजवून घेतलंय तर ते घालून घेऊ. थोडंसं वाफाळलेलं कॅप्सिकम, ढोबळी मिरची, थोडासा कोबी. म्हणजे आपला हेतू असा आहे की लहान मुलांना जे स्वाद आवडतात किंवा लहान मुलांचं जे पॅलेट आहे ते पॅलेट डिस्टर्ब न करता त्यांच्या शरीरात आपल्याला पाहिजे त्या व्हेजिटेबल्स जातील, ते सुद्धा खुश आणि तुम्ही सो खुश. कारण ही रेसिपी जी आहे अतिशय क्विक होणारी आहे. वेळेला सगळं मिक्स करण्याच्या आधी आपण काय करू, आता हा जो पॅन जो आहे तो आपण गरम करत ठेवू आणि त्याच्यामध्ये थोडंसं तेल. ही जी कटलेट जी आहे ती आपण शॅलो फ्राय करणार आहोत, त्याला आपण डीप फ्राय करणार नाही आहोत. तेल जो पण गरम होतंय तो म्हणजे आपलं मिश्रण करून घेऊ आपण. मी याच्यात थोडासा सोय सॉस, परत तुम्हाला आठवण करून देतो की इथं आपण डार्क सोया सॉस घेतलाय. हा डार्क सोया सॉस आणि लाईट सोया सॉस असे दोन प्रकार असतात. डार्क सोया सॉस युजली कुकिंगसाठी वापरला जातो आणि लाईट सोया सॉस जो असतो तर टेबलवर, म्हणजे जर थोडासा सोया सॉस जर आपल्या हातनं कमी पडला असेल कुठल्या पदार्थात किंवा काही लोकांना जास्त सोया सॉस खाण्याची सवय असते मग ते त्याच्यामध्ये घालून घेऊ शकतात. थोडीशी याच्यामध्ये मिरपूड, मीठ, आता चिली सॉस आणि आता हे सगळं आपण मस्तपैकी असं मिक्स करून घेऊ. आता अरबी हा सुद्धा एक पिष्टमय पदार्थ आहे, त्याच्यामुळे सो बऱ्यापैकी स्टार्च असते, तर त्यामुळे हे सगळं मिश्रण जे आपण घातलंय बाकीचं तर ते अरबी बरोबर असं चांगलं बाइंड होणार आहे. आता हे बाइंड झाल्यानंतर त्याला कटलेटचा शेप देऊन आपण त्याला शॅलो फ्राय करणार. दॅट्स इट. मी एक काम करतो, आता हे जे मिश्रण जे आहे ते चांगलं असं मिक्स करून घेतो. इन द मीन टाइम तुम्ही एक छोटासा ब्रेक घ्या. डोंट गो एनीवेअर, कम बॅक सून. आम्ही सारे खवय्ये, आम्ही सारे खवय्ये. वेलकम बॅक आफ्टर शॉर्ट ब्रेक. आता ब्रेकच्या आधी आपण जे मिश्रण मिक्स करत होतो तर त्याच्यामध्ये अरबी आणि बाकीच्या व्हेजिटेबल्स आणि सॉसेस घातल्यामुळे थोडंसं मॉइश्चर झालेलं आहे, तर ते फक्त ॲब्सॉर्ब करण्यासाठी त्याच्यामध्ये थोडंसं कॉर्नफ्लॉवर आणि थोडासा मैदा हे आता आपण घालून घेऊ. आणि या प्लेटमध्ये सुद्धा कॉर्नफ्लॉवर, मैदा, कॉर्नफ्लॉवर जेवढं घ्याल त्याच्यात जस्ट अर्धा मैदा. दॅट्स इट. आता तुम्ही बघताय की याची कन्सिस्टन्सी जी आहे ती आपण चांगली रोल करू शकू अशी झाली आहे. तर याला आता जसं याच्यामध्ये रोल करू त्याला कटलेटचा शेप देऊ. आज जसं मी तुम्हाला सांगत होतो की आता लहान मुलांचं पॅलेट जे आहे चायनीज फूड खाण्याकडे त्यांचा कल असल्यामुळे आता बाहेरचं चायनीज त्यांना आपण का देत नाही, कारण त्याच्यामध्ये भरमसाठ प्रमाणात मोनोसोडियम ग्लुटामेट म्हणजे अजिनोमोटो असतं. परत वेगवेगळ्या प्रकारच्या खाद्य रंगांचा त्याच्यामध्ये वापर झालेला असतो जे लहान मुलांच्या तब्येतीसाठी चांगलं नसतं. तर त्यामुळे आता तुम्ही बघताय की या एका चायनीज इनोव्हेटिव्ह कटलेटच्या रेसिपीमध्ये
आपण रंग कुठे वापरलेला नाहीये आणि त्याच्यामध्ये अजिनोमोटो सुद्धा वापरलेलं नाहीये. आता ही जी कटलेट्स आहेत ती आता मस्तपैकी आपण शॅलो फ्राय करून घेऊ, दोन्ही साईडनी अशी गोल्डन ब्राऊन. लवली. आता ही गोल्डन ब्राऊन कटलेट्स जे आहेत तर ते आता आपण या प्लेटवर सर्व करूयात. पण त्याआधी त्याच्यावर खायला एक छोटंसं सॅलड, थोडंसं गाजर, थोडेसे डाइस्ड ढोबळी मिरची, थोडासा कोबी, थोडासा पातीचा कांदा, जस्ट अ ड्रिझल ऑफ रेड चिली सॉस, थोडासा सोया सॉस आणि आंबटसरपणासाठी थोडंसं व्हिनेगर. हे असं चांगलं आता मिक्स करून घेऊ. त्या कटलेट बरोबर हा प्रकार खायला खूप छान लागतो. लवली. आता प्लेटमध्ये आपण हा जो चिली सॉस जो आहे तो आपण असं त्याला जस्ट एक त्याचं पेंटिंग करून घेऊ. आणि मग त्या साईडनी थोडासा सोया सॉस, आता जी कटलेट्स जी आहेत तर ती आपण अशी मध्ये अरेंज करूयात. या कटलेट्सच्या वरती थोडीशी कांद्याची पात, आणि या साईडनी हे जे सॅलड जे आहे आता हे सॅलड जे आहे आपण जास्त ओलं केलेलं नाही त्याला, त्यामुळे ते प्लेटला एका जागी चिकटून राहावं त्याचं काम खाली जे आपण पेंटिंग जे केलेलं आहे ते करेल. आणि त्याच्यावरती तुम्ही जेव्हा चमच्यानी जेव्हा खाल तेव्हा सॅलड उचलताना ते खालचं पेंटिंग सकट तुमचा स्पून येईल आणि त्याची लज्जत अजून वाढवेल. हाक्का नूडल्स आणि अरबी वापरून केलेलं चायनीज पद्धतीचं कटलेट. साहित्य आणि कृती लिहून घ्या. अरबी नूडल कटलेट बनवण्यासाठी लागणारं साहित्य: वाफवलेले हाक्का नूडल्स, 60 ते 70% वाफवलेली अरबी, भोपळी मिरची, कोबी, गाजराचा कीस, कॉर्नफ्लोर, पातीचा कांदा, मैदा, व्हिनेगर, रेड चिली सॉस, सोया सॉस, आलं लसूण पेस्ट, मिरपूड आणि मीठ. कृती: प्रथम एका बाउलमध्ये वाफवलेले हक्का नूडल्स घेऊन त्यामध्ये वाफवलेली अरबी, बारीक चिरलेली भोपळी मिरची, कोबी, गाजराचा कीस, बारीक चिरलेला पातीचा कांदा, डार्क सोया सॉस, आलं लसूण पेस्ट, मिरपूड, मीठ, रेड चिली सॉस, कॉर्नफ्लोर आणि मैदा घालून मिश्रण एकजीव करून घ्यावं. या मिश्रणाचे कटलेट्स कॉर्नफ्लोर आणि मैद्यामध्ये घोळवून शॅलो फ्राय करून घ्यावी. एका बाउलमध्ये गाजर, भोपळी मिरची, कोबी, कांद्याची पात, रेड चिली सॉस, सोया सॉस आणि व्हिनेगर घालून सॅलड तयार करावं. एका प्लेटमध्ये कटलेट्स घेऊन वरून कांद्याची पात घालून त्यामध्ये सॅलड घालावं आणि डिश सर्व्ह करावी. आता लहान मुलं बाहेरच्या खाद्यपदार्थांसाठी हट्ट करणं स्वाभाविक आहे. कसं आहे की आता त्यांना कोणाला फ्रेंच फ्राईज आवडतं, कोणाला ती घंटा गाडीवरची कुल्फी खायची असते वगैरे, असे तुम्हाला नेहमी डायलॉग्स ऐकू येतात. आई मला हे पाहिजे, बाबा मला ते घेऊन द्या वगैरे. आणि मग काय होतं की घरात मग आई वडिलांची भांडणं होतात. मग आई म्हणते की आपली दोन्ही मुलं तुमच्यावरच गेली आहेत, तुमच्यासारखीच हट्टी झाली आहेत. किंवा मग नवरा बायकोला म्हणतो हो आगाऊपणा तुझ्याकडनंच घेतलाय. तर अशा गमतीदार किस्से सुद्धा घरी होतात. वेल, ह्या सगळ्या गोष्टी जर तुम्हाला टाळायच्या असतील तर त्याच्यावर एकच सोल्युशन आहे. आम्ही सारे खवय्येमध्ये आपण जी सिरीज चालू केली आहे ती तुम्ही केअरफुली बघा, या सगळ्या रेसिपीज करून बघा. आजच्या 2 रेसिपीज तुम्हाला कशा वाटल्या या ताबडतोब आम्हाला कळवा. त्यासाठी आमचा पत्ता लिहून घ्या. आम्ही सारे खवय्ये, झी मराठी, पोस्ट बॅग नंबर 1, अंधेरी पूर्व, मुंबई 99, भारत TVC, झी मराठी @zeenetwork.com. खाऊच्या डब्याच्या 2 रेसिपीज करून आता मी मात्र दमलेलो आहे. त्यामुळे आता माझी मधली सुट्टी झालेली आणि आता 2 रेसिपीज मी खाऊन बघणार आहे. पण मी तुम्हाला पुढच्या आठवड्यात भेटणारच आहे अजून 2 इंटरेस्टिंग रेसिपीज घेऊन. तोपर्यंत मस्त खा, स्वस्थ राहा. नव्या नव्या चवी धवी विचल्या ह्या
मग आज तुम्ही आम्हाला कुठले पदार्थ करून दाखवताय? आज मी तिन्ही पदार्थ खाऊचे दाखवणार म्हणजे खाऊच्या डब्यात आपण घालून देऊ शकतो असे दाखवणार आहे. हे पदार्थ शाळेतच नाही पण पिकनिकला न्यायला पण चांगले आहेत. आज मी तुम्हाला गव्हाच्या रव्याचे पॅटीस आणि स्पिनच आणि बोल सँडविच आणि स्पिनच आणि कॅरेट राईस आणि सँडविचेस स्वीट सँडविचेस आहेत माझे. आम्ही सारे खवय्ये